हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही? तर आज आहे माझी ऑर्डर. ब्रायडल मेकअपची ऑर्डर आहे आणि आता मी थांबली आहे शिवडी स्टेशनला ट्रेनची वाट बघत. पण ट्रेन अजून आलेलीच नाहीये. खूप वेळ झाला. म्हणून म्हटलं चला एक व्लॉग बनवूया. ट्रेन पण येईल तोपर्यंत. आणि हे आहे माझी व्हॅनिटी आणि बॅग. एवढं वजन घेऊन मला जावं लागतं. काय करणार? बट आय लव्ह माय वर्क. मग कितीही लांब ऑर्डर असू दे, मी एवढं वजन घेऊन जाते. आणि ट्रेन आलेली आहे, पण माझी नाही, दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर. आता येईल माझी ट्रेन आणि बघा आलीच. तर चला मी आता चढते ट्रेनमध्ये आणि जाते माझ्या वेन्यूवर. आणि हा आहे ब्रायडलचा रूम. बघा किती छान आहे. आणि ही आहे मी. आणि आता सगळं सेट करून ठेवलेलं आहे. 5 वाजलेत, पण ब्राईड काय आपली आलेलीच नाहीये. म्हणून म्हटलं चला थोडे रील्स बनवूया. आणि रिकाम्या वेळेत हेच काम असतं, रील्स बनवणे. फायनली 1.5 तास वेट केल्यानंतर आपली ब्राईड आलेली आहे. तर मी लागते माझ्या कामाला. चला. आणि मेकअपचे व्हिडिओ तर मला व्यवस्थित बनवताच आले नाही, कारण ब्राईड आली होती 2 तास लेट. त्याच्यानंतर सगळे माझ्याच डोक्यावर चढून बोलत होते, लवकर करा लवकर करा. नेहमीच आहे. तरी सुद्धा 1 तासामध्ये मी ब्रायडलचा मेकअप केलेला आहे. जो अशक्य आहे. तरी पण सवय झाली आता मला पटापट करायची, कारण सगळ्या लग्नामध्ये असंच असतं. ब्रायडल कधीच वेळेवर येत नाही आणि लोक बसतात मेकअप आर्टिस्टच्या डोक्यावर, लवकर करा लवकर करा. मग ते करावंच लागतं, कारण 100 तोंड समोरून बोलत असताना आपण काही बोलू शकत नाही. त्यामुळे करा पटापट. फायनली आपली ब्राईड रेडी झालेली आहे. आणि हा आहे हिचा फायनल लुक, जो मी 1 तासामध्ये रेडी केलेला आहे. तर बघा तुम्हाला कसा वाटतो माझा मेकअप, माझं काम. ब्राईडला आणि तिच्या रिलेटिव्हजला तर खूप आवडलं. बस एवढंच पाहिजे मला. लोकांना आवडलं की मला माझ्या कामाचं समाधान मिळतं. आणि खूप साऱ्या लोकांनी नंबरही घेतलेला आहे ते माझं. आणि पॅकअप झालेलं आहे माझं. तर मी आता जात आहे जेवायला. त्याच्या अगोदर एक रील्स करते, ते तर पाहिजेच. मधून मधून ते करतच असते. आणि आता आले जेवायला, तर जेवते आणि निघते. चला बाय.